मंत्रिमंडळ एकदा कसंबसं शपथ घेतल्यावरती खातेवाटपाला विलंब झाला. आता खातेवाटप होऊन एक कालखंड लोटला तर जिल्ह्याचे पालकमंत्री ठरत नाहीत. पालकमंत्री घोषित केले मुख्यमंत्र्यांनी परदेशात जाण्याआधी, तर त्याच्यामध्ये आपापसात धुसफूस सुरू आहे, आगी लागलेल्या आहेत आपापसात. म्हणजे एका मंत्र्याने तर रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केला, धमक्या दिल्या. म्हणजे इतकं प्रचंड बहुमत जे तुम्हाला मिळालेलं आहे, म्हणजे तुम्ही मिळवलं आहे, हे बहुमत खरं बहुमत नाही असं आम्ही जे म्हणतोय, आणि त्या बहुमताचा तुम्ही अनादर करताय. स्वतः भारतीय जनता पक्षाकडे पुरेसं बहुमत आहे. त्यांच्या इतर दोन मित्र पक्षांची ताकद चांगली आहे. 220-25च्या वर यांच्याकडे बहुमत असताना हे मंत्रीपद पालकमंत्रीपद देतात आणि स्थगिती देतात. नक्की आपापसात त्यांच्या खून आणि मारामाऱ्याच व्हायच्या बाकी आहेत कॅबिनेटमध्ये. म्हणजे उद्या जर बातमी आली या अमुक अमुक गटाच्या उपमुख्यमंत्र्याने किंवा मंत्र्यानं दुसऱ्या गटाच्या मंत्र्यावरती हात उचलला, आता एवढंच महाराष्ट्राचं नशिबी पाहणं आता बाकी उरलेलं आहे. इतक्या भयंकर पद्धतीनं या राज्याचं मंत्रिमंडळ आणि सरकार चाललेलं आहे. आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे, ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात. पहाटे जातात, दिवसा जातात, दुपारी जातात, ते त्यांच्या गावात जाऊन बसतात. सरकार कोणी चालवायचं मग? हा महाराष्ट्र तुमच्या राग लोभ रुसवे फुगवे यानुसार चालणार आहे का? लोकांचे प्रश्न आहेत तिकडे, या राज्याच्या समस्या आहेत. तुमचे रागलोक तुम्ही तुमच्या वाशी ठेवा, पण तुमच्या हातामध्ये सत्ता आहे. या सत्तेचा नीट तुम्ही राज्याच्या हितासाठी वापर करा. पण रोज तुमचे राग लोभ रुसवे मारामाऱ्या अडवणूक स्थगिती हे केव्हा तरी बंद व्हायला पाहिजे. हे यासाठी होत आहे कारण विजयाच्या धक्क्यातून हे सरकार अद्याप सावरलेलं नाहीये. एवढा मोठा विजय जो मिळाला आहे त्यांना तो पचवता येत नाही, किंवा विजय कसा मिळाला या भ्रमात आणि या धक्क्यात सगळे आहेत आणि अद्याप हे लोक सावरलेले नाही. 2018 नंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेले आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी. ते दावोसला गेले आणि त्याच रात्री शिंदे ही त्याच पहाटे शिंदे ही दरेला गेले. जवळपास 2-3 दिवसांच्या दरे हे त्यांचं दावोसच आहे. तिथे बसूनच ते राज्य करतात ना, इन्व्हेस्टमेंट आणतात पक्षामध्ये, कुटुंबामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये. ते दरे हे त्यांचे दावस आहे. पण वेळोवेळी त्यांची जी अस्वस्थता त्यांची दिसून येते. बघा एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर. कारण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार. अघोरी विद्या करतात, नाचतात, आपल्या तंबूत बसतात. तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या क्षणी, त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे. अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं, गंगेत डुबकी घ्यायची, काही धर्मकार्य करायचं, इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं. कोणी IIT वाला बाबा आहे, कोणी अमुक बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल, जा ना. मग अस्वस्थ आहेत इकडे कुठे महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे? तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर येते, लोकांच्या मुळावर येते. पुढले जितके दिवस कुंभ आहे तितके दिवस या महाराष्ट्रातील अस्वस्थ मंत्री